हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? मस्त असताल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आत्ता थोडं संध्याकाळची वेळ झाली आणि मी तुम्हाला सरप्राईज दाखवणार आहे. तर मी घेतलेले आहे नवीन शेगडी, तर मी तुम्हाला ते दाखवणारच आहे आणि त्याची पूजा वगैरे करायची. तर त्याच्यामुळे ती दुपारीच आली, पण दुपारची कशी पूजा करायची म्हणून मी संध्याकाळी करायचं ठरवलं. आणि आता मुलं पण आलेले आहेत, त्याच्यामुळे संध्याकाळी करावं म्हटलं. तर तेच मी आता करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर ही आहे आमची शेगडी. तुम्ही बघू शकता. छान आहे का ती पण कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, असं पूर्ण दाखवते मी, म्हणजे असे दिसेल. आणि त्याच्यावर ते म्हणजे एक लायटर एक दिलं आहे त्यांनी. आणि एक तुम्हाला दाखवते मी काय आहे. तर हे असं आहे. तर हे का दिले, कारण की हे जेव्हा आपण छोटं जेव्हा पातेलं किंवा फुलपात्र वगैरे ठेवतो ना, तेव्हा तर हे ह्याच्यावर बसण्यासाठी हे दिले, म्हणजे बसावं मग गरम करता येतं. कारण हे मोठं असतं ना, डायरेक्ट ह्याच्यावर बसू नये म्हणून हे दिले त्यांनी असं. आणि हे एक दिलेलं आहे. तर हे जे आहे ना, हे म्हणजे जेव्हा इथं आपण वांग किंवा काही पण असं भाजतो ना, तेव्हा ह्याच्यात अडकलं जातं. त्याच्यामुळे त्यांनी असं हे क्लीन करायला दिलेलं आहे. तर असं आहे ते. तर मला तर खूप छान वाटलं, म्हणजे नवीन शेगडी आली. कारण खूप दिवस झालं घ्यायची होती. जी माझी जुनी शेगडी होती ना, मी त्याला 2 वेळा नीट केलं, पण ती काही म्हणजे व्यवस्थित चालतच नव्हती. त्याच्यामुळे मग नंतर आम्ही ठरवलं की आपण नवीनच शेगडी घेऊया. त्याच्यामुळे मी ही घेतलेली आहे. पूजा वगैरे करून घेतल्यानंतर थोडंसं दूध घातलं. तर तुम्ही बघू शकता, एकदम थोडंसं